आज मी या कार्यक्रमाला आलोय याचं कारण राजाभाऊ शिरगुप्पे यांनी या सांगली जिल्हा सुधार समितीला प्रमाणपत्र दिलंय की तुम्ही चांगलं काम करता. मला बऱ्याच दिवसापासून ही मंडळी बोलवत होती आणि मला राजाभाऊनी असं सांगितलं की तरुण माणसांनी जे काम करायला पाहिजे ती ही मंडळी करते. अनेक दिवस मला माहिती नव्हतं ही सुधार समिती काय काम करते, पण इथे येण्यापूर्वी त्यांची ही जी पुस्तिका आहे ती त्यांनी मला ईमेलनी पाठवली आणि मी बघितलं तर खरोखरच ही मंडळी प्रामाणिकपणे काम करतायत. या कामाचा परिणाम किती, त्याचा समाजामध्ये त्याच्यामध्ये त्यामुळे परिवर्तन किती घडून येत आहे, लोकांच्या दगड झालेल्या मनावर किती परिणाम होतोय, हे वेगळे मुद्दे. पण काहीतरी सांगली शहरातले तरुण एकत्र येतात. पर्यावरणाचा प्रश्न असो, टॉयलेटचा मुद्दा असो, इतर काही मुद्दा असो, ते लावून धरतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो. कदाचित सांगलीचा उद्याचा सामाजिक किंवा राजकीय नेता तुम्हाला यातूनच मिळेल. आणि लक्षात घ्या, हे खूप मनापासून मी बोलतोय, याचं कारण यात काही गैर नाही. चांगलं काम करणारी माणसं समाजकारणात राहायला पाहिजे असं माझं काही मत नाहीये. समाजकारणात चांगलं काम करणाऱ्या लोकांनी राजकारणातही जायला पाहिजे आणि राजकारण आणि समाजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानत नाही. किंबहुना समाजातली चांगली माणसं राजकारणात पडत नाही म्हणून राजकारणाचा गटार साफ होत नाही हे लक्षात घ्या. आणि जे लोक म्हणतात आम्ही बाबा राजकारणात नाही, आम्हाला त्याचं काही नाही, तर ते लोक एकतर पळपुटेपणा करतात किंवा त्यांना राजकारण काय हे कळत नाही. याचं कारण असं आहे की आपण सकाळी उठून जेव्हा हातामध्ये ब्रश घेतो आणि त्या ब्रशवर पेस्ट ठेवतो तिथपासून राजकारणाला सुरुवात होते. ती पेस्ट कोण बनवणार या देशामध्ये? भारतीय कंपनी बनवणार की परदेशी कंपनी बनवणार? त्या पेस्टचा दर काय असणार? ती पेस्ट आपल्यापर्यंत कशी पोहोचणार? दात घासण्यासाठी आपल्या नळाला जे पाणी येणार ते कोण देणार, ते कसं देणार, ते शुद्ध असणार अशुद्ध असणार, या सगळ्या पाठी राजकारण आहे लक्षात घ्या. तेव्हा या देशामध्ये किंवा जगामध्ये कुठेच समाजकारण वेगळं, राजकारण वेगळं, नागरिकांचे प्रश्न वेगळे, नागरिक नसलेल्या लोकांचे प्रश्न वेगळे, दुबळ्या लोकांचे वेगळे, सबल जे आहेत त्यांचे वेगळे, असं असत नाही. राजकारण आणि समाजकारण हे एकमेकात गुंतलेले असतात. त्यामुळे असं काही करू नका की आम्ही बाबा राजकारण करत नाही. तुम्ही राजकारणच करताय. या शहरामध्ये जेव्हा वृक्षतोड होते, मी वाचलं त्याच्यामध्ये काहीतरी रस्ता बनवायचा होता आणि वृक्षतोड होणार होती, ती तुम्ही थांबवली. ही वृक्षतोड का होते यामागे सुद्धा राजकारण आहे हे लक्षात घ्या. त्या रस्त्याचा प्लॅन कोणीतरी पास केलेला असतो, त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणातरी कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असतं आणि त्या राजकारण्याचे त्या कॉन्ट्रॅक्टरशी, त्या कॉन्ट्रॅक्टरचे राजकारण्याशी आणि त्या प्लॅनरशी एकमेकात संबंध गुंतलेले असतात. म्हणून हा सगळा पैशाचा आणि सत्तेचा खेळ असल्यामुळे झाडांची कत्तल होते, कारण झाडं बोलू शकत नाही हे लक्षात घ्या. झाडं बोलू शकत नाहीत, मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण माणसं बोलू शकतात. आणि आजकाल माणसं बोलत नाहीत, माणसं बोलायला घाबरतात, माणसं बोलायला संकोच करतात. म्हणून तुमचा सांगली जिल्हा सुधार समितीचं बोलणं जे आहे, तुमचं जे जो आक्रोश जो आहे तो महत्वाचा आहे. मला तुम्ही म्हणतात एवढे लोक मोठ्या संख्येने आले, कारण राजाभाऊ मी तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात. ते जर माझे विचार ऐकण्यासाठी आले असते किंवा आलेही असते तर मला जास्त आनंद झाला असता. मी टीव्हीवर दिसलो नसतो तर आले असतील तर मला आनंद झाला असता, पण मी टीव्हीवर दिसतो म्हणून लोक येतात आणि त्याचं मला दुःख होतं. याचं कारण मी टीव्हीवर काही सिरियलमध्ये काम करत नाही, मोठी बिंदी लावून साड्या नेसून सासू सुनेच्या गोष्टी सांगत नाही. मी रोज जे करतो, सांगली जिल्हा सुधार समिती जे तुमच्या गावामध्ये करते तेच मी माझ्या टेलिव्हिजनच्या स्टुडिओमध्ये करतो. महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये जी घाण साचलेली आहे ती साफ करण्याचा मी रोज प्रयत्न करतो. 1 तासभर ती साफ करण्यासाठी त्या राजकारणाची झगडा करतो आणि जेव्हा त्या गटारातून 10 वाजता बाहेर येतो तेव्हा मीच पूर्णपणे त्या घाणेरड्या गोष्टींनी लडपडलेला असतो हे लक्षात घ्या. कार्यकर्त्या जो साफ करतो त्याच्या हाताला लागणार ती गाठ, पण ती आपल्याला साफ करायची.
आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, आपली किरण बेदी होऊ देऊ. किरण बेदींबद्दल मला खूप आदर आहे. मी त्यांची मुलाखत घेतलेली तुम्ही पाहिली असेल ग्रेट मध्ये. अत्यंत कर्तृत्ववान अशी बाई आहे. देशातील पहिली महिला पोलीस ऑफिसर होती किरण बेदी. आणि तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला आठवत नसेल तर एक किस्सा सांगतो. या देशामध्ये तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, सर्व शक्तिमान होत्या, आणि पंतप्रधानाची गाडी दिल्लीमध्ये चुकीच्या ठिकाणी लावली होती. किरण बेदी तेव्हा ट्रॅफिकच्या कमिशनर होत्या. हिंमत झाली नसती, म्हणजे मला वाटतं सांगलीमध्ये नगराध्यक्षाची गाडी कुठे लागली ना तर उचलायची पोलिसांची हिंमत नाही होणार चुकीच्या ठिकाणी. नगरसेवकाची लागली तरी उचलायची हिंमत नाही होणार. पण या किरण बेदींनी त्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या सारख्या बलाढ्य बाईशी झुंज घेतली आणि पंतप्रधानांची चुकीच्या ठिकाणी लागलेली गाडी क्रेन बोलवून उडून दिली. ही हिंमत आहे त्या बाईची. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर सांगलीमध्ये अशी गाडी उचलली तर उचलणाऱ्या अधिकाऱ्याचीच बदली होईल. त्या काळचे राजकारणही वेगळे होते. किरण बेदींचा इंदिरा गांधींनी किरण बेदींना पत्रही पाठवलं नाही, मेमोही पाठवला नाही किंवा त्यांची बदली केली नाही. उलट त्यांना आपल्याकडे बोलवून त्यांचं कौतुक केलं. हे लक्षात घ्या, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे इतकं भान, इतकी संवेदना त्या काळच्या नेत्यांमध्ये होती. अशा किरण बेदी. माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा हा आहे, जेव्हा 2011 साली मी सुद्धा तिथे रामलीला मैदानावर आंदोलन कव्हर करायला गेलो होतो. अण्णांचं आंदोलन आम्ही बघत होतो. अण्णा हजारे नावाचा संत पुरुष उपोषणाला बसलेला होता. बाजूला अरविंद केजरीवाल होते, किरण बेदी होते, इतर नेते होते. अरविंद केजरीवाल यांनी उघडपणे आपला पक्ष काढला आणि माझं असं मत आहे की योग्य केलं. याचं कारण या देशामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल आणि समाजकारण आणि राजकारण करायचं असेल तर तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणुका लढवाव्याच लागतात. आज लढवा किंवा उद्या लढवा. मी उद्या लढवा असं तुम्हाला सांगत नाही, पण तुम्हाला योग्य पर्याय लोकांसमोर ठेवावे लागतात की आम्ही हा मुद्दा लावून धरलेला आहे. आम्ही या वॉर्डमधून, म्हणजे तुम्ही विधानसभेची लढवा, लोकसभेची लढवा हे सांगत नाही मी, नगरसेवक पण उभे राहणार आणि हा वॉर्ड चांगला करून दाखवणार. केजरीवालनी तो रस्ता निवडला तेव्हा किरण बेदी असं म्हणाला, नाही नाही मला राजकारणात पडायचं नाही, कारण राजकारण ही गटारंग आहे. आता अवघ्या वर्षभरात त्या बदलल्या आणि भाजपमध्ये गेल्या. मी स्वागत करतो त्यांचं मन बदललं असेल तर, कारण चांगले लोक सर्व पक्षात हवे. हे लक्षात घ्या. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, जनता दल असो, आणखी कुठचा पक्ष असो, चांगले लोक, डॉक्टर, वकील, निवृत्त पोलीस अधिकारी, सर्व क्षेत्रातले लोक राजकारणात, समाजकारणात येऊन त्यांनी आपला समाज जो आहे तो सुधारण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो, मला या कामाचं अशासाठी कौतुक वाटतं. गेली 35 वर्ष मी पत्रकारितेत आहे. टेलिव्हिजनवर मी गेली 10 वर्ष दिसतोय, पण त्या आधीची 25 वर्ष मी वृत्तपत्रांमध्ये आणि इतर ठिकाणी पत्रकारिता केली होती. महाराष्ट्रामध्ये असे जे प्रयत्न आहेत ते आता कमी होत आहेत. हे लक्षात घ्या. माणसं काय करतात? माणसं व्यवसायात पैसा कमवतात आणि मग विचार करतात, चला आता पैसा भरपूर कमवलाय, आता आपण राजकारणात जाऊ. राजकारणात जायचं म्हणजे काय करायचं? जो पक्ष जिंकून यायची शक्यता असेल त्याच्यात सामील व्हायचं. विचारधारेचा वगैरे काही संबंध नाही. आज काँग्रेस असेल, उद्या राष्ट्रवादी आहे, उद्या राष्ट्रवादी असेल, परवा भाजप आहे, परवा भाजप असेल, तेव्हा शिवसेना. विचारधारेचा काहीही संबंध नाही. जिथून निवडून येण्याची शक्यता आहे तो पक्ष निवडायचा, निवडणूक लढवायची, निवडणूक जिंकायचं, करोडो रुपये खर्च करून निवडणूक जिंकायची आणि नंतर पुढचे 5 वर्ष वसुली करायची. मी जबाबदारीने बोलतोय, अत्यंत जबाबदारीने बोलतोय. महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी 15-15, 20-20 कोटी रुपये किंवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी 3-3, 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च झालेले मला माहिती आहे. तुम्ही जर एका मतदारसंघात 5 कोटी रुपये उमेदवार खर्च करत असेल तर स्वाभाविक आहे, इथे व्यवसाय करणारे लोक असतील तर त्यांना विचारा, 5 कोटी रुपये मी खर्च केले तर त्याच्या रिकव्हरीची काहीतरी सोय करणार की नाही? तुम्ही सांगा, रिकव्हरीची सोय करणार की नाही? मग निवडून आलेला उमेदवार पुढची 5 वर्ष ही रिकव्हरी कशी होईल, पैसे वसूल कसे होतील हाच विचार करतो. तो कॉन्ट्रॅक्टर्स यांचं संगनमत होतं आणि संपूर्ण शहराचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा सत्यानाश होतो. हे लक्षात.
सर्व राजकीय पक्ष, मी हे जबाबदारी म्हणते, एक दोन अपवाद सोडून, पण बहुसंख्य राजकीय पक्ष हे निवडणुका लढवणारी, निवडणुका जिंकणारी किंवा निवडणुका हरणारी यंत्र झाली. आपल्या लोकशाहीचं दुर्दैव काय असेल तर हे दुर्दैव आहे. काय करतात राजकीय पक्षाचे नेते? मी जुन्या काळातले नेते पाहिलेले आहेत. मी मृणाल गोरेंना पाहिलेलं आहे, मी रामभाऊ म्हाळगींना पाहिलेलं आहे, मी कम्युनिस्ट पक्षाचे जुने नेते पाहिलेले आहेत, GL रेड्डी यांच्यासारखे, मी ND पाटलांना पाहिलेलं आहे. कारण माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात ही 1974 साली झालेली आहे. लक्षात, 1974 साली. त्यामुळे हे सगळे नेते, मृणाल गोरे किंवा रामभाऊ म्हाळगी निवडणूक हरले तरी त्यांना हे सांगावं लागत नव्हतं की लोकांसाठी काम कर, कारण लोकांसाठी काम करणं हे त्यांच्या रक्तात होतं. आज निवडणूक करायची, उद्या पुन्हा कार्यालयात जाऊन बसायचं आणि लोकांची समस्या सोडवायला सुरुवात करायची. एक तर आज काय होतं, निवडणुका हरले की 5 वर्ष घरात जाऊन बसतात. आता आपल्याला काही वसुलीला संधी नाही, आता जो निवडून आलाय त्याला वसूल करू दे 5 वर्ष म्हणून घरात जाऊन बसतात. आणि निवडून आलेला आमदार खासदार जो असेल तो तर त्या सत्तेच्या राजकारणाचा भाग झालेला असतो. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवायला कुणीही पुढे येत नाही. हे दुर्दैव. म्हणून मला या लोकांचं कौतुक वाटतं. सांगली जिल्हा सुधार समिती असेल किंवा उद्या पुणे जिल्हा सुधार समिती असेल किंवा आणखी कुठची सुधार समिती असेल, नागरिकांच्या समित्या स्थापन करणं हे महत्वाचं आहे आणि त्याचं मला अत्यंत कौतुक वाटतं. हे लक्षात. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज जी देशाची दुर्दशा झालेली आहे, एकूणच आपल्या देशाची, आपण खूप रडतो, आमचा देश असा झालाय, अमुक झालाय, तमुक झालाय. पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी, त्यांनी स्वच्छ भारत मोहीम चालू केली. उत्तम मोहीम. भारत स्वच्छ नसावा असं कोणाला वाटेल? आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आता मोदींनी चालू केली स्वच्छ मोहीम म्हटल्यावर शरद पवारांसकट सगळे राजकीय नेते फोटो काढून घ्यायला पुढे, हातात घेतात झाडू किंवा काय तुमचं ते व्हॅक्युम क्लीनर, समोर कचरा नसला तरी फोटो काढतात. मोदींनाही असं वाटत नसेल किंवा कुणालाही असं वाटणार नाही की असे फोटो देऊन शहर, तालुका, गाव काही स्वच्छ होतं. स्वच्छता तर मनात असेल ना, मनात, तरच ती स्वच्छ होते. पंतप्रधानांना का सांगावं लागतं आपल्याला स्वच्छ करा भारत? नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य नाही? मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी माझ्या घरातला कचरा वाटेल तिथे टाकणार नाही. मी माझ्या घरातला कचरा, ओला कचरा वेगळा करेन, सुका कचरा वेगळा करेन आणि तो योग्य प्रमाणे 2 वेगवेगळ्या पिशव्यात टाकून सकाळी येणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या गाडीला देईल. हे आपल्याला शिकवावं लागतं. आपण तर स्वतःला सुशिक्षित समजतो. कोणी BA असतो, MA असतो, BSc असतो, MSc असतो, डॉक्टरेट असतात, डॉक्टर्स असतात, वकील असतात, कोण असतात. किती उच्च शिक्षित लोक आहेत आपल्या देशामध्ये. समस्या ही आहे की आपल्या देशामध्ये उच्च शिक्षितांची बहुसंख्या झालेली आहे, पण सुसंस्कृत लोक जी आहेत त्यांची कमतरता झाली. त्यामुळे स्वच्छता कोणतीही गोष्ट, मी मगाशी सारे पाटलांच्या संस्थेमध्ये बोलत होतो तेव्हा तिथल्या मुलांना सांगितलं, कोणतीही गोष्ट समाज जर बदलायचा असेल तर पहिली गोष्ट व्यक्ती बदलायला पाहिजे. आपण काय म्हणतो, चला 5 वर्षांनी आपल्याला निवडणूक येणार आहे तेव्हा आपलं बहुमूल्य मत देऊ आणि मग 5 वर्ष झोपा काढू आणि मग अशी बोटं दाखवायची आणि काय तुमचे ते सेल्फीवर टाकायची, व्हॉट्सअपवर टाकायची. हे हल्ली फुल सुरू झालेलं आहे. आम्ही मत दिलं. अरे उद्या गाढवाला जर मताधिकार दिला ना तरी तो सुद्धा मत देईल तुमच्या जागेवर. कारण तुम्ही मत दिलं याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळतो का नागरिक म्हणून? मी पुन्हा हे वाक्य सांगतो आणि पुढेही 100 वेळा सांगेन. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी हे म्हणून ठेवलेलं आहे की जिंदा कौमें 5 साल तक इंतजार नहीं करती. याचा अर्थ काय होतो? जिंदा कौमें, कौम म्हणजे जनता जर जिवंत असेल ना ती 5 वर्ष वाट बघत नाही. ती आपल्या लोकप्रतिनिधीकडे प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक तासाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब मागते. काय केलं ते सांग. आणि आम्ही असे मतदार आहोत, आम्ही असे नागरिक आहोत जे आमच्या लोकप्रतिनिधीकडे कसलाच हिशोब मागत नाही. पैशाचा तर सोडा, कामाचा पण हिशोब मागत नाही. अशा परिस्थितीत काय होणार? आपण म्हणतो देश खराब होतोय. तुम्ही कुठेही जा, युरोपातल्या कोणत्याही देशामध्ये जा, कोणत्याही प्रगत देशामध्ये जा, बघा तिथे काय होतंय. नागरिक स्वतः पुढाकार घेतात.
सांगावं लागत नाही ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा. सांगावं लागत नाही की सफाई कामगाराच्या अंगावर ओरडू नका, त्याला मान द्या. कारण प्रगत देशांमध्ये नागरिक सुद्धा प्रशिक्षित असला पाहिजे, तो सुद्धा प्रगल्भ असला पाहिजे, हे गृहीत आहे. आम्ही प्रगती कशात मानतो? आम्ही प्रगती माणसाच्या उन्नयनात मानत नाही. आम्ही प्रगती म्हणजे आमच्याकडे कुठची गाडी आली, काय आली? मर्सिडीज बेंझ झाली. आमच्याकडे काय ऑडी गाडी, आमच्याकडे किती मोठी गाडी आली याची प्रगती मानतो. आम्ही प्रगती कशात मानतो की आम्ही विमान प्रवास करायला लागलो याची प्रगती मानतो. विमान प्रवासात पण मी बघितलेले आहे, त्या विमानतळावर सुद्धा शेवटी एसटी स्टँड प्रमाणेच तुकडा, काही फरक नाही. आम्ही प्रगती मानतो पूल बांधतायत. आता मी सकाळीच आलो मुंबईहून, किती पूल होत आहेत. एवढे पूल बांधले तर कुठे जाता येईल, नेमकं कुठे जाणार आहे मला काहीच कळत नाही. एवढे पूल या देशामध्ये बांधायची गरज आहे का, हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. हे पूल राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने होतात का, आणि हा पैसा कुठे जातो, नागरिकांना त्याचा काय फायदा होतो, याचं एक वेगळं संशोधन केलं पाहिजे. पण त्याचा तुमचे सांगली जिल्ह्यात चांगली शहरात पूल बी बांधलेत का? येतील तर जरा लक्ष ठेवा. येतील वसुली करायची आहे. माझा मुद्दा हा आहे की आपण कोणताच प्रश्न विचारत नाही, कोणताच प्रश्न आपण नागरिक म्हणून आपला अधिकार सोडून दिलेला आहे. मतदानाचा एक दिवस आपण राजे असतो, इतर 5 वर्षातले इतर सर्व दिवस आपण गुलाम असतो, हे लक्षात. मोजके लोकप्रतिनिधी सोडले तर बहुसंख्य लोकप्रतिनिधी आपल्या कामाचा हिशोबही देत नाही. कामाचा हिशोब कोणता? मध्ये एक सर्वे केला महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये एडीआर या संस्थेने. खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, हेच माहित नाही लोकांना. लोक खासदाराकडून टॉयलेट बांधण्याची अपेक्षा करतात आणि बहुतेक नगरसेवकांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नावर बोलावं असं त्याला वाटत असतं. इतकं सुद्धा सामान्य ट्रेनिंग नागरिक म्हणून आपलं झालेलं नाही. हे मी दुःखाने बोलतोय, लक्षात घ्या. हे आपलं आपल्यावर असणं आहे, हे आपलं आपल्याला आसूड मारणं आहे, हे लक्षात घ्या. याचं कारण आम्ही नागरिकशास्त्र नावाचा विषय जो आहे ना, तो ऑप्शनला टाकलेला असतो, जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे शाळेमध्ये. आम्ही गणिताचा अभ्यास करतो, आम्ही विज्ञानाचा अभ्यास करतो, आम्ही आणखीन कसला अभ्यास करतो, आणि नागरिकशास्त्राचा विषय मात्र मागे टाकलेला असतो, तो ऑप्शनला टाकलेला असतो. आणि तो रोजच्या जगण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आपल्या देशातल्या बहुसंख्य नागरिकांना आम्ही मत का देतो हे कळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हा आपल्याला इतका अमूल्य अधिकार देण्यात आला, तो कशा, आणि भारत हे प्रौढ मतदानाचा अधिकार देणार आणि विशेषतः स्वातंत्र्यानंतर महिलांना सुद्धा तो अधिकार देणार अमेरिकेने दिलेला नव्हता, हे लक्षात घ्या. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिल्यांदा महिलांना हा अधिकार नव्हता. भारत हे एकमेव राष्ट्र आहे अशा प्रकारे अधिकार देणार, आणि त्यापासून त्या सगळ्या मतदानाच्या पवित्र अधिकाराचं काय पाप करून ठेवलंय ते लक्षात घ्या, काय बस करून ठेवलंय ते लक्षात घ्या, की आपण त्याचा विचारच करत नाही. आणि हल्ली तर काय झालंय मी तुम्हाला सांगतो. हल्ली तर पूर्वी आम्हाला लोक सांगायचे, हे झोपडपट्टीवाले आहेत ना, झोपडपट्टीवाले ते पैसे घेऊन मत देतात. कशाला त्या निदान ते गरीब तरी असतात, ते दरिद्री तरी असतात. उच्चभ्रू बँकेत काम करणारे अधिकारी सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये रंग लावून घेतात उमेदवारांकडनं, किंवा टाईल्स लावून घेतात. हे मी तुम्हाला सांगतो, हे मुंबईमध्ये बघितलेलं आहे, मी स्वतःच्या सोसायटीत सुद्धा बघितलेलं आहे. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये हे घडतं. सुशिक्षित उच्चभ्रू माणसं, अरे हा तर काय 5 वर्ष दिसणार नाही, आत्ताच वसुली करून घ्या त्याच्याकडनं. म्हणजे मी एकदा गोव्याला गेलो होतो, तिकडचे एक नेते आहेत रमाकांत खलप, तुम्ही ऐकलं असेल ना. मी परिसंवाद आयोजित केला होता. रमाकांत खलप मला म्हणाले, मात्र तुम्ही एकसारखे राजकारणाला फटके मारता, पैसे खाता. पहिला पैसा कोण खातो माहिती आहे का? मी म्हटलं कोण खातो? मतदार खातात म्हणाले, मतदार. मी म्हटलं असं का म्हणताय? म्हणाले मी अनुभवाने सांगतो, आमच्या गोव्यामध्ये त्यावेळेला एक मतदारसंघ साधारणपणे 5000 मतदारांचा असायचा. आम्हाला जिंकायचं असेल तर यापैकी 60% मतदारांना पैसे द्यावे लागतात, असं त्यांनी उघडपणे सांगितलं. म्हणजे काय होतं लक्षात घ्या, नागरिक म्हणून आपण भ्रष्टाचारात सामील होतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपण सामील होतो भ्रष्टाचारात. आपल्या देशातला भ्रष्टाचार दूर न होण्याचं कारण हे आहे की आपल्यापैकी बहुसंख्य नागरिकांना
भ्रष्टाचाराला तोंडी विरोध असतो, कृतीने मात्र आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये सामील असतो, हे लक्षात घ्या. काय वाटेल ते झालं तर मी भ्रष्टाचार करणार नाही असं जोपर्यंत नागरिक म्हणत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही. अण्णा हजारेंनी उपोषण करून भ्रष्टाचार बंद होणार नाही किंवा अरविंद केजरीवालनी धरणं धरून भ्रष्टाचार बंद होणार नाही. जोपर्यंत नागरिक पैसे खायचं बंद करणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही. आमचा कोणाला विरोध असतो माहितीये? आमचा दुसऱ्याच्या भ्रष्टाचाराला विरोध असतो. जेव्हा भ्रष्टाचारातून पैसा कमवून स्वतः श्रीमंत होण्याची वेळ येते, आमच्या इथे बहुसंख्य ती साधतात, ही वस्तुस्थिती आहे. बघा आजूबाजूला समाजामध्ये काय चाललंय. बहुसंख्य ती साधतात आणि नंतर समाजाला प्रवचन द्यायला लागतात. मी सुटलो, माझ्याकडे पुरेसा पैसा आहे, आता मात्र खाऊ नका, असं ते असतं. नागरिक म्हणून एवढं अधपतन मी दुसरं कुठेही पाहिलेलं नाही. ते अधपतन आहे नागरिक म्हणून पूर्णपणे. मग याचीच पुढची पायरी येते. आम्हाला राज्यसभा काय असतं माहित नसतं, आम्हाला लोकसभा काय असतं माहित नसतं. विचारा नागरिकांना राज्यसभेची कामं काय, लोकसभेची कामं काय. बहुसंख्य नागरिकांना सुशिक्षित, रोज पेपर वाचणाऱ्या, पेपरचे अग्रलेख वाचणाऱ्या आणि त्यावर उद्यानाच्या कट्ट्यावर बसून तावातावाने गप्पा मारणाऱ्या नागरिकांना सुद्धा राज्यसभा काय आणि लोकसभा माहित नसते. आम्हाला विधानसभा काय करते माहित नसतं, आम्हाला विधान परिषद काय करते माहित नसतं, आम्हाला नगरसेवक काय करतात हे माहित नसतं. आणि मग असं खाली खाली आलं की आमच्या असं लक्षात येतं की मुंबई असो किंवा सांगली असो, मी तुम्हाला मुंबईतच सांगतो पण मला खात्री आहे हे सांगलीत असेल की एक शहराचा तुम्हाला माहिती असेल का, तुम्हाला माहिती आहे का, आणखीन 5 वर्षांनी भारताचं अख्ख्या देशाचं 50% देशाचं अर्बनायझेशन होणार आहे, म्हणजे शहरीकरण होणार आहे. आपला देश 50% शहर बनणार आहे. तिथे या देशाचा 50% भागाचं शहरीकरण होणार आहे. महाराष्ट्रात तर या शहरीकरणाचं प्रमाण हे 60%हून जास्त आहे. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण 74%हून जास्त आहे. शहरीकरण होतंय म्हणजे आपण शहर बनतो. सांगली शहर बनतंय. काल सांगली छोटं शहर होतं, उद्या मोठं होईल. काल नाशिक छोटं शहर होतं, पुणे छोटं शहर होतं, उद्या मोठं होईल. मुंबई महानगर बनलेलं आहे. या सर्व महानगरांचा एक विकास आराखडा असतो. सांगली जिल्हा सुधार समिती तुम्ही काढली आहे, चांगलं आहे. तुम्ही राजकारण्यांना फटके माराच, अधिकाऱ्यांना फटके मारा, पण नागरिकांना पण फटके मारा. तिथून सुधारण्याची गरज आहे. हा विकास आराखडा जेव्हा असतो तेव्हा तयार केला जातो. पुढच्या 10 आणि 15 वर्षाचा, कदाचित 20 वर्षाचा विकास आराखडा तयार केला जातो. पेपरमध्ये जाहिराती दिल्या जातात. किती नागरिक त्यावर प्रतिक्रिया देतात माहितीये तुम्हाला? 10% नागरिक सुद्धा या विकास आराखड्याविषयी प्रतिक्रिया देत नाही. तुमच्या गावातलं उद्यान, तुमच्या भागातलं उद्यान हे रिझर्व आहे, हा आरक्षित भूखंड आहे, हे आरक्षण आम्ही बदलणार आहोत असं आराखड्यात लिहिलेलं असतं. नागरिकांना पत्ताच नसतो. जोपर्यंत ते काम सुरू होत नाही ना तोपर्यंत जाग येत नाही. काम सुरू झालं एकदम धरणी मोर्चे आंदोलन सुरू होतं. अरे विकास आराखडा तयार झाला तेव्हा तुम्ही काय करत होता? यासाठी शहर कसं वाढतं ना हे नागरिक म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. काय करतो नगरसेवक? माझ्या शहराला पाणी कसं येतं, माझ्या शहरातले रस्ते कसे तयार होतात, माझ्या शहरातल्या वस्त्या कशा तयार होतात हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि सरकारचे किंवा सरकार म्हणजे मी कोणत्या पक्षाचं सरकार नाही म्हणत, स्टेट या अर्थाने म्हणतोय, शासन संस्था ज्याच्यामध्ये राजकीय पक्ष येतात, नोकरशाह येतात, त्यांचं गुलाम होणं टाळलं पाहिजे. पूर्वी एक आंदोलन झालं होतं जे मेघना पाटकरांनी नर्मदा घाटीत केलं होतं. मला असं वाटतं ते प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे. त्या आंदोलनाची घोषणा अशी होती, हमारे गली में हमारा राज्य. किती सोपं आहे. आपण पण देश स्वच्छ करायला निघालो, करूच नका. आपली गल्ली, माझ्या गल्लीमध्ये स्वच्छता असेल, माझ्या गल्लीमध्ये सर्व वाहतुकीचे नियम पाळतील, माझ्या गल्लीमध्ये स्त्रियांना सुरक्षितता मिळेल, माझ्या गल्लीमध्ये चोरीमारी होणार नाही. इतकं साथ आहे. आणि किती साथ आहे मी तुम्हाला सांगतो. आम्ही जयप्रकाशांची चळवळीत होतो तेव्हा जयप्रकाशांनी एक कल्पना दिली होती, नागरिकांच्या दक्षता समित्या स्थापन. प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांची दक्षता समिती स्थापन करायची आणि त्या वॉर्डातल्या प्रत्येक भागातला प्रतिनिधी त्याच्यामध्ये पाहिजे. आणि ही दक्षता समिती ऍक्टिव्ह असेल, कृतिशील असेल, नुसती बसली आहे, चहा पितायत, भजी खात घरी जात नाही, ऍक्टिव्ह असेल. दर 15 वेळेला मीटिंग होईल आणि दर 15 वेळेला आपल्या वॉर्डात काय चाललंय, अनधिकृत झोपडी बनते का, अनधिकृत टपरी बनते का, दुकान बांधलं जाते का चुकीच्या पद्धतीने, कोणी इमारतीचा बंगला चढवतोय का, ही सगळी दक्षता समिती एकेका गल्लीची जबाबदारी एका नागरिकाला दिली, त्यावर नजर
सोपं आहे. आणि मग अख्ख्या शहरातल्या दक्षता समित्या एकत्र येतील आणि आपल्या काय मागण्या आहेत त्या प्रशासनाला देतील. तो कलेक्टर जो असतो किंवा आणखीन जो कोणी अधिकारी असतो किंवा तुमचा अगदी वरच्या राज्याच्या बाबतीत बोलायचं तर मुख्यमंत्री असेल. मी एकदा मुंबईच्या कमिशनरला सांगितलं, सर तुम्ही आमचे नोकर आहात, MNC कमिशनर होते, ते माझ्यावर भडकले. ते म्हणाले हाऊ कम यू स्पीक लाईक दॅट. तर मी म्हटलं पब्लिक सर्वंट, तुम्ही सरकारी नोकर आहात म्हणजे जनता तुमचा मालक आहे हे लक्षात घ्या. हे कलेक्टरलाही लागू आहे. आमच्या कलेक्टर्सनी ब्रिटिशांच्या काळातल्या सवयी अजून सोडलेल्या नाही भारतात चौकदाराच्या. काही कलेक्टर चांगले आहेत मला माहिती आहे, काही अधिकारी चांगले. आधी सरंजामशाही बंद करा. कोणताही नागरिक माझ्या कचेरीत आला तर मी कामात असेल तर गोष्ट वेगळी, नाहीतर त्याला तातडीने भेटीन आणि त्याचं म्हणणं ऐकून घेईन किंवा एक अशी फोन सेवा करीन नागरिक तक्रारी करू शकतो. नरेंद्र मोदींशी तुमचे काही मतभेद असोत, नरेंद्र मोदींचं राजकारण योग्य आहे अयोग्य आहे तुम्ही काही म्हणा, पण मी तुम्हाला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची गुजरातची एक गोष्ट सांगतो आणि जी मला माझ्या एका उद्योगपती मित्राने सांगितलेली आहे. नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयाला कोणत्याही नागरिकाने फोन केला 24 तासाच्या त्याचा प्रतिसाद यायचा. होईल का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? करणं अशक्य नाहीये. आणि जर मुख्यमंत्री करतो तर खाली उतरंड आहे ना. प्रत्येक खात्याचा मंत्री करू शकतो, कलेक्टर करू शकतो, पोलीस अधिकारी करू शकतो. पण समस्या ही आहे की आमच्या डोक्यातली सरंजामशाही जातच नाही ना. ब्रिटिशांच्या काळापासून जी आलेली आहे हे सगळे अधिकारी मानतात आम्ही मालक आहोत आणि जनता अशीच आहे म्हणून ते गाड्या घेऊन फिरणार, लाल दिव्याच्या गाड्या. आधी यांचे लाल दिवे काढून घ्या. कशाला पाहिजे लाल दिवे? कशाला पाहिजे लाल दिवे? तुम्ही जर जनतेचे नोकर असताल तर तुमच्या मालकांकडे लाल दिवे नसतील तर तुमच्याकडे असण्याची आम्ही उभं राहतो ट्रॅफिक जॅम मध्ये, तुम्ही राहू बे, आम्हाला माहिती किती तातडीची कामं करतात. गेली असतील तर महाराष्ट्राचं इतकं वाटवळ झालं नसतं. हा प्रश्न आहे आणि हा प्रत्येक शहरात आहे. मी कोल्हापूरला जातो, मी नागपूरला जातो, मी मुंबईला जातो, नागरिकांना माहितीच नाहीत आपले अधिकार काय आहे. एक उद्यान असतं त्याची जबाबदारी, त्याची निगराणी करण्याची जबाबदारी सुद्धा महापालिका नागरिकांकडे देते. त्याचे काही नियम आहेत पण नागरिक आपले गट स्थापन करून ते करत नाही. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी सुद्धा नागरिकांकडे येऊ शकते, ते करत नाही. आपण प्रशासनावर हा दबाव आणू शकतो. दबाव मी जे म्हटलं दक्षता समित्या स्थापन करून ते होत नाही. माझी अशी अपेक्षा आहे सांगली जिल्हा सुधार समितीने सांगली असं एक करावं आणि पुढच्या 10 वर्षामध्ये आपला देश हा अजगरासारखा आहे, तो लवकर हलणार नाही, पण पुढच्या 10 वर्षामध्ये सांगली हे आदर्श शहर आम्ही करू. नरेंद्र मोदींसाठी सगळी शहरं स्मार्ट व्हावी असं मला अजिबात वाटत नाही. कारण बहुतेक स्मार्ट माणसं वरतून स्मार्ट दिसतात, आतून पोकळ असतात. पण शहरं ही पीपल फ्रेंडली झाली पाहिजे हे लक्षात घ्या. ती लोकांशी संवाद साधणारी शहरं असली पाहिजे. म्हणजे मला आजकाल अशी शहरच दिसत नाही तिथे फुटपाथ धड आहे. अरे मला चालायचंय फुटपाथवरून, नाही म्हणजे फुटपाथवर फेरीवाले बसले. एकदा तर मुंबईच्या कमिशनरने प्रिया तेंडुलकर शो मध्ये गेलो होतो, तिथे मुंबईचे कमिशनर आले होते. त्यांना असा प्रश्न विचारला की मुंबईच्या पश्चिम उपनगरात फुटपाथ का तुम्ही बांधत नाही? फुटपाथवर चालणं हा नागरिकांचा अधिकार आहे लक्षात घ्या. पुण्यामध्ये अशी एक संस्था आहे जी फुटपाथवर चालण्याच्या अधिकारासाठी लढे देते. पुण्यामध्ये अशा संस्था खूप आहेत. अशी संस्था आहे. तर त्या कमिशनरनी असं मला सांगितलं की अहो ते फुटपाथ बांधले ना की त्याच्यावर झोपडे आहेत, फेरीवाले असतात, म्हणून आम्ही कल्पना काढली की फुटपाथच बांधायचे. अरे मग तुम्ही काही करू शकता. अशी जर विचारसरणी असेल, फुटपाथवर झोपडे येतात, दुकानं येतात, अनधिकृत बांधकाम होतात पण फुटपाथच बांधायचे नाही. नागरिकांना हे अधिकारच माहित नाही. फुटपाथवर चालणं आपला अधिकार असला पाहिजे. तो अधिकार आपण जर मागणार नसू तर कोणी आपल्याला देणार नाही हे लक्षात घ्या. इतका चांगला कायदा झाला RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळं हे जे करता ते RTI तुम्हाला किती मदत होते. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की अजूनही या देशामध्ये RTIचा धड वापरच होत नाही. कारण RTI मधून आलेल्या माहितीचं काय करायचं हेच लोकांना कळत नाही. RTIच्या माहिती सरकार काय म्हणतं
अनेक मोर्चे झाले, धरणी झाली, म्हणून तो करावा लागला. तुमचं सरकार होतं, लाथे गादिस्तव त्यांनी केलं. आता तुम्ही माहिती देता, माहिती अधिकारातले जे कार्यकर्ते ते माहिती मागतात. पुढे काय करायचं? पुढे काय करायचं ते सांगली जिल्हा सुधार समिती जे करते ते करायचं, आंदोलन करायचं. या देशातला एकही प्रश्न जन आंदोलनाशिवाय सुटू शकत नाही, हे लक्षात घ्या. हे फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे जे आहेत ना, ते सगळे पूरक उपाय आहे, ती माध्यम आहे. हल्ली काही लोकांना वाटतं चला आपण व्हॉट्सअपवर टाकू म्हणजे प्रश्न सुटेल. असं नाही सुटत बाबा. मग ते एकमेकांमध्ये व्हॉट्सअप करत बसतात. मोर्चा काढावा लागतो, धरणं धरावं लागतं, घोषणा द्यावा लागतात, घाम गाळावा लागतो, तेव्हा प्रश्न सुटतात. हा जगाचा पहिला नियम बदललेला नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा नागरिकांचे लढे असे पायरी पायरीने चालायला पाहिजेत. त्याच्यामध्ये आरटीआयचा वापर झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, साधं मी तुम्हाला सांगतो, इथे पोलीस वगैरे असतील, पण पोलीस स्टेशनला तुम्हाला नियम सांगतो. मला पोलीस स्टेशनला जर मला पकडून दिलं तर माझ्यावर कलम लावतात. बरोबर आहे? काय 123, 124, 149 काय जे असतील ती लावा. अनेकदा ही कलम काय ते आपण विचारत नाही. वकील मंडळी त्यांना माहिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला आयपीसी बुक ठेवलं पाहिजे. हा नियम आहे. महाराष्ट्रातल्या किती पोलीस स्टेशनला आयपीसी बुक आहेत बघा जरा. नसतातच, कारण नागरिक मागतच नाहीत ना. कलम लावून घेतात, नंतर तुरुंगात जातात, बेल घेतात, सगळं करतात. पण हा साधा नियम आहे. सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता कामा नये आणि महिलेला पोलीस स्टेशनात आणता कामा नये. हा नियम आहे भारत सरकारचा. किती पोलीस स्टेशन पाळतात? शहरी महिलांचा जाऊ द्या, आदिवासी महिला, दलित महिला, गरीब महिला, गावातल्या महिला यांना सूर्यास्तानंतर सुद्धा पोलीस स्टेशनात आणून नागवलं जातं, पण आम्ही आवाज उठवत नाही, कारण आम्हाला नियम उठवत नसतो. नागरिक कसे शांत असतात बघा. आम्ही अजगरासारखे झालो म्हणून आमचा समाज असा थंड पडलेला आहे. मला लोक विचारतात, बाबा तुम्ही फार चिडता. एक सिनेमा आला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है? मी म्हटलं असं सिनेमा काढूया, निखिल वागळे को गुस्सा क्यों आता है? मला राग येतो कारण तुम्हाला राग येत नाही. आपल्या सर्वांना मिळून राग आला तर एक आटो मुसळेल आणि त्याच्यामध्ये भ्रष्ट व्यवस्था भस्मसात होईल, लक्षात घेतो. लोकशाही मार्गाने करायचंय. मी अजिबात हिंसेचं समर्थन करत नाही. अहिंसेच्या मार्गाचा मी पुरस्कार करताय. पण माणसाच्या मनातला असंतोष जर त्यांनी तिकडेच नष्ट करून टाकला ना तर काहीच होत नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला राग येत असणार. कुठचाही अन्याय होत तिथे रस्त्यावर तुम्ही बघितलं, आपण एक पुरुष एका बाईला मारतोय, ते कोण आहेत आपल्याला माहित नाही. नवरा बायको आहे की कोण आहे, पण आपण कधी विचारतो का तू हिला काय मारतोस? असं सार्वजनिक ठिकाणी म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सचाच कायदा आहे. घरामध्ये सुद्धा पुरुषांनी बाईला मारणं आतून नाही, पण रस्त्यावर सुद्धा आपण अशा पुरुषाचा हात धरतो का? नाही धरत. नागरिक म्हणून आम्ही करतो काय? तुम्ही सांगा ना. चुकीच्या पद्धतीने क्रॉस करणाऱ्यांना आपण अडवतो का? नाही अडवत. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही बघा, हीच माणसं आणि आपणही चुकीच्या पद्धतीने क्रॉस करतो, नको तिकडे तुटतो, नको तिकडे करतो. आणि हीच सगळी माणसं युरोपात जातात. युरोपामध्ये सिग्नल लागल्यावर गाडी तर थांबतेच, पण पादचारी सुद्धा थांबतात. तुमच्यापैकी अनेकांनी युरोपाचा प्रवास केला असेल. आणि जे सांगलीमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये किंवा नागपूरमध्ये ट्रॅफिकचे नियम तोडतात, ते युरोपात जाऊन मात्र एकदम शिस्तबद्ध वागतात. अरे वा, स्वतःच्या देशात घाण करायची आणि परदेशात जाऊन चांगलं बघायचं, हा कुठचा नियम आहे? माणूस स्वतःचं घर आधी स्वच्छ ठेवतो आणि मग बाहेर. इथे स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नाही. कसं होणार? मी तुम्हाला एक नागरिक म्हणून विचारतोय, यांच्या कामाचं महत्व काय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि एकदा नागरिकांची शक्ती जागी झाली ना तर तुम्हाला खासदार काय, आमदार काय, कलेक्टर काय, कोणीही त्यापुढे उभा राहू शकत नाही. आणि मी महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं दिली. मला माहिती आहे, श्रीकर परदेशी नावाचे एक जिल्हाधिकारी होते याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये. त्यांची बदली केली. ते चांगलं काम करत होते असं म्हणत होते. त्यांनी अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहीम राहत त्यांची बदली केली. नागरिकांनी आवाज उठवला, ती बदली रद्द झाली. कालच पुण्याच्या अतिरिक्त आयोगाची बदली रद्द झाली, तुम्ही बघा. आणि मी तुम्हाला सांगतो, नागरिकांचा लढा काय असतो याचं उदाहरण मी वसईमध्ये बघितलेलं आहे. राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याविरुद्ध तुम्हाला लक्षात असेल, महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची कथा सुरू झाली 1990च्या सुमाराला, तुमच्यापैकी अनेक जण लहान असतील पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना लक्षात असेल, दोन नावं प्रकर्षाने चमकत होती, एक भाई ठाकूर आणि दुसरा पप्पू कलाल. वसईमध्ये सुरुवातीला जेव्हा तिथल्या नागरिकांनी, फादर लिबरेटोने तिथे लढा सुरू केला, आम्हाला सभेला बोलवलं होतं.
तेव्हा ती पहिली सभा जी होती इतकी दहशत होती भाई ठाकूरची, 5 माणसं सुद्धा नव्हती. 5 माणसं सुद्धा नव्हती. मी आणि दिनईकर त्या सभेला होतो. 5 माणसं सुद्धा नव्हती. आणि 2 वर्षांनी जेव्हा तिथे मोठी सभा झाली भाई ठाकूरच्या विरुद्ध, तेव्हा 1 लाख माणसं होती. ही नागरिकांची ठरवली. एकदा नागरिकांनी ठरवलं की आपण बाहेर पडायचं, आवाज उठवायचा, गोळ्या झाडल्या गेल्या तरी हरकत नाही, मागे हटायचं नाही, तरच देशाला स्वातंत्र्य मिळतं, तरच गुंडांविरुद्ध लढा होऊ शकतो, तरच लोकशाहीवरून आपण जिवंत राहू शकतो. हे लक्षात आम्ही हे वसईमध्ये बघितलेलं आहे, अनेक ठिकाणी बघितलेले. आणि याच्यात धोका नाही का? धोका आहे. म्हणून मला तुमचं जास्त कौतुक वाटतं. आणि हे मी यांना काही घाबरवायला बोलत नाही, पण अशा प्रकारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रामध्ये खून पडले हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या खुनाची दाद मिळत नसेल तर तो करंटेपणा आपलाच आहे, लक्षात घ्या. एकट्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून नाही झाला, सतीश शेट्टीचा खून झाला. 6 ते 7 RTI कार्यकर्त्यांचे खून झाले आणि यापैकी एकाचेही खुनी पकडले गेलेले नाहीये. याचं कारण राजकारण्यांची आणि कंत्राटदारांचं संगनमत आहे, त्यातून एक खून झालेलं इतकं उघड आहे. पण जर नागरिकांचा दबाव, एकटा लढतो सतीश शेट्टीचा भाऊ संदीप शेट्टी, एकटाच लढतो, एकटाच कोर्टात जातो, एकटाच तिकडे काय सुनावणीला हजर राहतो, काय काय करतो, CBI कडे केस, कधी त्याची कुणी सापडतील असं मला वाटत नाही. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाचं तेच आहे. पण का नाही महाराष्ट्र पेटून उठत? मला तुम्हाला नागरिक म्हणून विचारायचं आहे. इतक्या सचोटीच्या, इतक्या प्रामाणिक माणसांचे महाराष्ट्रात खून होतात आणि आपण घरात बसतो. इतके आपण पराभूत मनोवृत्तीचे झालो, इतके आपण हरलो. आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालतो आणि अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नसतील तर नंतर हार घालणं तरी बंद का करताय तुम्ही? शिवाजी महाराजांचा अपमान का घेताय? शाहू फुले आंबेडकरांचं नाव. महाराष्ट्रामध्ये इतके दिवसा ढवळ्यात खून होत आहे आणि आपण गप्प बसतो, कुणाला काही वाटत नाही. नागरिक म्हणून आपल्यामधला हा जो असंतोष आहे तो आपण एकत्र केला नाही, सांभाळून ठेवला नाही आणि त्याला जर विधायक स्वरूप दिलं नाही तर गुंडांचं, भ्रष्ट राजकारण्यांचं पावणार आहे. तेच पावणार. म्हणून मला तुमचं कार्य महत्वाचं वाटतं. घाबरू नका. हल्ले होता, 5-6 हल्ले मला उल्लेख केला माझ्यावर झाले. जोपर्यंत परमेश्वरावर माझा विश्वास नाही पण नियतीवर माझा विश्वास आहे, जोपर्यंत नियतीची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार. लोकांची इच्छा आहे किंवा काही म्हणा, तुम्ही याचं काही तर्क काढा, उगाच वाद नको, नवीन मी नियती का म्हणतो वगैरे, पण जिवंत राहणार. जेव्हा माझ्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा हल्लेखोर मारत होते सळ्यांनी आणि यांनी, त्यांच्या हातामध्ये करवती वगैरे होत्या त्यांनी, आणि बेस्टच्या कामगारांनी मला वाचवले. हे लक्षात घ्या. बेस्ट डेपोतल्या कामगारांनी मला वाचवलं. जर जसा समाजामध्ये हल्लेखोर आहे ना तसा वाचवणारा, रक्षण करणारा पण कोणीतरी. पण म्हणून आपली लढाई नाही थांबवतंय. आपण लढलं पाहिजे, आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढलं पाहिजे, आपण हिंसाचाराविरुद्ध लढलं पाहिजे. आणि मला तुम्हाला अगदी गंभीरपणे ही गोष्ट सांगायची आहे, कोणतं सरकार आहे याच्याशी मला खरोखरच मतलब नाही आणि कधीच नव्हतं. आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, आम्ही त्यांना फटके मारायचो. आता ह्यांचं भाजप सरकार आहे, फटके मारतो. मी त्या सगळ्या राजकारण्यांना सांगतो की तुमच्यापैकी कोणीतरी सत्ताधारी असेल, कोणीतरी विरोधी असेल, माझा मात्र परमनंट विरोधी पक्ष आहे. परमनंट विरोधी पक्ष आहे. कारण मीडियाचं कामच हे आहे, माध्यमांचं कामच हे आहे. चौथा स्तंभ लोकशाहीचा आम्ही जर म्हणतो तर अंकुश ठेवणं हेच काम आहे. तेव्हा जर तुम्ही असं निवडणुकीपूर्वी म्हणाल की काय बाबा महाराष्ट्र आम्ही टोलमुक्त करू, निवडणुकीनंतर आम्ही विचारणार ना काय मुक्तीचं काय झालं, मुक्ती मिळते की नाही महाराष्ट्राला. 4 मग मला विचारतात कोणीतरी मंत्री किंवा मुख्यमंत्री, अरे तुम्ही असं जोरजोरात का विचारता? म्हणजे तुम्ही खोटं बोलू नका, मग मी जोरजोरात विचारणार नाही. तुम्ही का खोटं बोलता? नागरिक, पुन्हा नागरिक. महाराष्ट्रातलं टोल प्रकरण हे जे आहे ना, म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की याच्यामधून 1995 पासून आजपर्यंतचे अनेक राजकारणी श्रीमंत झाले. तुम्हाला प्रश्न नाही म्हणत येत? छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतात, कसा काय 9 मजली बंगला मुंबईमध्ये वांद्र्याला बांधतात? पैसे छापतात की काय? मुंबईमध्ये बांद्रा जिथे जमीन कमीत कमी 40,000 रुपये स्क्वेअर फूट आहे,
महाराष्ट्रातला एक मंत्री जर 9 मजली बंगला बांधत असेल तर पैसे कुठून आले हा साधा प्रश्न आम्ही विचारू शकत नाही. हिशोब द्या ना, ते म्हणतात मग आम्ही इन्कम टॅक्सला हिशोब देऊ, म्हणजे तिथे पण टेबला खाली व्यवहार करतात. हा प्रश्न विचारणं आपलं का थांबवलंय? मागच्या सरकारमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो इतका प्रचंड आहे की त्याची चौकशी करायला आता गेलं ना तर पुढची 5 वर्ष झाली. सिंचन घोटाळा, आपण दुष्काळ एकसारखा बोलतो. महाराष्ट्राच्या दुष्काळामागचं जे एक कारण आहे ना ते महाराष्ट्राचं सिंचन धोरण चुकलेलं आहे आणि त्यामध्ये गडबड झालेली आहे, हे पण कारण आहे. 70,000 कोटीचा या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा होत असेल तर कोणाला शिक्षा नको व्हायला? आम्हाला कळायला नको पैसे कुठे गेले? कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय? याचं कारण पैसे आपले आपल्या घामातून आपल्या टॅक्स मधून गेलेले आहेत आणि या हरामखोरांनी खाल्लेले आहेत त्या लोकांनी, आणि त्याचा जाब विचारण्याचा हक्क आम्हाला आहे का नाही? शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, धरणं होत नाही, 20-20 वर्ष धरणं तुंबून राहतात, कॉन्ट्रॅक्टर श्रीमंत होतात, कॉन्ट्रॅक्टर खासदार होतात, मंत्री श्रीमंत होतात. टोल मधून सुद्धा किती मंत्री श्रीमंत झालेले? एका भुजबळांचं नाव घेतो. नितीन गडकरींच्या काळात सगळं सुरू झाले. किती मंत्री श्रीमंत झाले मला सांगा ना. आम्ही प्रश्न नाही विचारला. IRB कंपनी मोठी कशी झाली हा प्रश्न नाही आम्ही विचारायचा. हे नागरिकांचं तर कर्तव्य. पक्ष कोणत्या ते जाऊ दे, श्रीमंत कसे झाले माझा साधा प्रश्न आहे. गेली 5 वर्ष तुम्ही विचारतोय, जो तुम्ही आजपासून विचारा. महाराष्ट्र गरीब झाला आणि आमचे नेते श्रीमंत झाले, याचं काय गौरव झालं? माझा साधा प्रश्न आहे. कसे झाले नेते श्रीमंत? याचं कारण यांनी आमचे पैसे खाल्ले, यांनी सरकारी तिजोरीतले पैसे खाल्ले, कारण नागरिकांनी यांना प्रश्न नाही विचारले. बरोबर आहे, 15 वर्षांनी यांना घरी पाठवला. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला जो व्हायलाच हवा. पण मी तुम्हाला सांगतो मित्र, आता नवीन सरकार आलंय, नवीन मुख्यमंत्री आले. नुसतं त्यांच्याकडून अपेक्षा करून चालणार नाही. आपण दबाव काय ठेवतोय? त्यांनी टोलचं आश्वासन दिलं होतं, त्यांनी LPTचं आश्वासन दिलं होतं, त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असं आश्वासन दिलं होतं. आपण त्यांना कुठे प्रश्न विचारणार आहोत की नाही, दबाव त्यांच्यावर टाकणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. किती टोल लागतात? सकाळपासून मी बोलतो तो जवळजवळ कोल्हापूर पर्यंत जायपर्यंत 500 रुपये तर जातात. बरोबर आहे ना? पुण्यापर्यंत 290 वगैरे जातात. बरोबर आहे ना? पुढे आणखी नाही, म्हणजे 500 रुपये गेले असं झालं. कोणाला विचारता येत नाही की हा टोल कसला घेताय, कोण घेताय, हा बंद का होणार नाही आणि का होत नाही. आणि न होण्याचं एकमेव कारण आहे की नागरिक शांत आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कानाखाली आवाज काढून वगैरे मला अजिबात पडत. स्पष्ट सांग, कानाखाली आवाज काढून कोणताही प्रश्न सुटत नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न हे लोकशाही मार्गाने सोडवावे लागतात. टोल नाक्यावर 4 दगड मारून टोल नाके बंद होत नाही. त्यासाठी कोर्टात जावं लागतं, खटला लढावा लागतो, सरकारला अडचणीत आणावं लागतं आणि जे वैधानिक मार्गाचे प्रयत्न आहेत ते करावे लागतात. माझा प्रश्न इतकाच आहे, हे सगळं आपण करायचं आहे, जबाबदारी आपली आहे. म्हणजे यांची जर असेल, सांगली जिल्हा सुधार समितीची असेल तर सांगली जिल्हा सुधार समिती ही तुमची प्रतिनिधी आहे, विसरू नका. मी खरंच तुम्हाला सांगतो. आणि पुढचा मुद्दा माझा जो आहे तो अधिक महत्वाचा आहे की अशा प्रकारे तुमच्यासाठी जे काम करणारे लोक असतात, जे नागरिकांच्या प्रश्नांवर लढतात, जेव्हा धर्मांधतेचा प्रश्न येतो, जातीय दंग्यांचा प्रश्न येतो, तेव्हा ते प्रभावी ठरत नाही असं इतिहास सांगतो. सांगली जिल्हा सुधार समितीला माझा हा प्रश्न आहे, जर सांगली शहरामध्ये जातीय दंगा भडकवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात की नाही? नागरिक म्हणून तुम्हाला उतरायला पाहिजे. कोणत्याही धर्माचा माणूस असो, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, आणखी कोणत्या धर्माचा माणूस असो, या शहरामध्ये पुढची 5 वर्ष आम्ही दंगा होऊ देणार नाही. आणि दंगा झाला तर तो रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीने तो आटोक्यात आणू, हे आपली ताकद असते. ही नागरिकांची ताकद आहे. कोणत्याही शहरातल्या नागरिकांनी जर निर्धार केला तर शहरात दंगा होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. धर्म आणि जातीची दुकानं मांडणाऱ्यांचं दंगे घडवणं हे काम आहे. धर्म आणि जातीच्या दुकानं मांडणाऱ्यांना आपण काय सांगणार आहोत हा खरा प्रश्न. कारण आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्यांच्या विचारानुसार वागत नाही, हा खरा प्रश्न. काय झालं तुम्ही बघितलं पॅरिसमध्ये कशा प्रकारे व्यंगचित्रकारांच्या हत्या केल्या गेल्या. अख्ख्या जगभरातून निषेध झाला. देशात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला.
भाजपने मोर्चा काढला 11 तारखेला, 11 जानेवारीला पॅरिस आणि इतर शहरांमध्ये जे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये 30 लाख लोक सहभागी झाले. दहशतवादाविरुद्धचा आवाज या मोर्चाने बुलंद झाला असं मानलं जातं. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी सांगतो, मी एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर का जातोय तुमच्या थोड्याच वेळात लक्षात येईल. दुसऱ्या बाजूला नायजेरियामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी त्याच दिवशी, ज्या दिवशी पॅरिसमध्ये हल्ला झाला त्याच दिवशी तर त्याच्या आदल्या दिवशी 2000 लोकांची हत्या केली. 2000 लोकांची. त्याच्यामध्ये कोण होतं? गर्भवती स्त्रिया होत्या, लहान मुलं होती, म्हातारी माणसं होती. हे बोको हरामचे जे अतिरेकी आहेत ते सुद्धा इस्लामी दहशतवादी आहेत. पॅरिसमध्ये हल्ला करणारे सुद्धा इस्लामी दहशतवादी आहेत. पण पॅरिस मधल्या हल्ल्याचा जग ज्या तीव्र स्वरात निषेध करत आहे त्या आफ्रिकेतल्या म्हणजे नायजेरियातल्या हल्ल्याचा निषेध तेवढा होत नाही. माझा तुम्हाला मुद्दा प्रश्न असा आहे आणि मला खरंच मी हे तळमळीने विचारतोय, युरोपात हल्ला झाला तर तो हल्ला आणि आफ्रिकेसारख्या अविकसित देशात हल्ला झाला तो हल्ला नाही असं कुठे आपलं मन आहे. मग दहशतवादाचा आपण निषेध करणार असू तर तो जगाच्या पाठीवर कुठेही दहशतवाद घडला, दहशतवादी कृत्य केला. मग मुंबईत असो, सांगलीत असो, दिल्लीत असो, पुण्यात असो, नायजेरियात असो किंवा युरोपात असो, दहशतवादाचं कोणत्याही प्रकारचं राजकारण होता. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, म्हणूनच आपण आपल्या समाजामध्ये सतत सजग राहायला हवं, जागरूक राहायला हवं की कोणी अशा प्रकारचं धर्मांतर किंवा जात्यंतर कृत्य करायला नको. तुम्ही एक लक्षात घ्या, आज आपण म्हणतो जसं पॅरिसमध्ये घडलं तसं भारतात घडत नाही. पण आणखी 20 वर्षानंतर धर्मांतराने इथे मुळं धरली तर असं घडणारच नाही याची खात्री देता येते. हिटलर सुद्धा सत्तेवर आला, तो लोकशाही मार्गाने आला तरी सुद्धा. जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर का आला आणि त्यांनी जूनचा नरसंहार का केला हे लक्षात घ्या. याचं कारण हे आहे की जर्मनीतले पुरोगामी, सुशिक्षित, सुजाण नागरिक झोपलेले होते, ढॅंगलेले होते किंवा त्यांच्यात फूट पडलेले होते. आपण अशा समाजाला जन्म देतो का? नागरिक समस्या असो, राजकीय समस्या असो, आर्थिक समस्या असो, धार्मिक समस्या असो, आपल्याला बोलायला नको का? मी साधं उदाहरण आणखी एक देतो आणि माझं भाषण संपवतोय. लँड ऍक्विजिशन ऍक्ट, नवा जो लँड ऍक्विजिशन ऑर्डिनन्स आणलेला आहे या सरकारने, तो पुढे ऍक्ट होईल कारण त्याच्यावर लोकसभेमध्ये मतदान घ्यावं लागेल. आधीचा जो होता तो किमान शेतकऱ्याचा काही विचार करणारा होता, पण यामध्ये संपूर्णपणे उद्योगपतींचा विचार आहे. उद्योग याला माझा विरोध नाही, देशाला उद्योग हवे कारण उद्योगांमुळेच नवा रोजगार निर्माण होतो हेही खरं आहे. पण तुम्ही शेतकऱ्याच्या रकमेचा मोबदला न देता जर उद्योग आणणार असाल तर ते आम्हाला मान्य. शेतकऱ्याची जमीन आहे त्याला योग्य मोबदला द्या, गडबड करू नका. बाजार भावाने जे मोल होतं ते त्याला द्या, त्याला खुश ठेवा आणि मग तुम्हाला त्या उद्योगाला जमीन द्यायची द्या. किंवा माझं तर या पलीकडे जाऊन म्हणणं आहे, तुम्हाला उद्योगाला सुपीक जमीन द्यायचीच काय गरज आहे? पूर्वीच्या कायद्यामध्ये 2 पिकं ज्या जमीन येतात ती जमीन द्यायची नाही असा नियम होता. आता कोणतीही जमीन घेण्याचा नाही, हे लक्षात घ्या. लँड ऍक्विजिशनचा वटहुकूम जो आहे तो येत्या काही दिवसात अकराळ स्वरूप धारण करेल आणि अनेक ठिकाणी त्यामधून हिंसक संघर्ष निर्माण होतील अशी मला भीती वाटते. नागरिक म्हणून आपण या प्रश्नावर बोलणार की नाही? मी सुरुवात सांगलीपासून केली, मी मुंबईत पोहोचलो, मी पॅरिसला गेलो, मी नायजेरियात गेलो. सगळीकडे नागरिकांचा आवाज महत्वाचा आहे. लक्षात, सिटीजनची ड्युटी काय, नागरिकाचं कर्तव्य काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि जिथे नागरिक जागा असतो तिथे लोकशाहीची मशाल कधी विझत नाही. आपल्या लोकशाहीची ज्योत अशी फडफडते आणि आपण सगळे अर्धनिद्रेत असतो किंवा झोपलेले तरी असतो. आपण शाळेमध्ये शिकला लोकशाहीमध्ये म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य वगैरे. पोपटपंची करायला ठीक आहे, पण लोकांनी लोकांचं चालवलेलं लोकांसाठी राज्य असेल तर लोक त्याच्यात असले पाहिजे. आपण काय त्याच्यामध्ये, आपण सगळे बघे झालो. आपण काय करतो, टीव्हीवर वाघांचा कार्यक्रम बघतो आणि सरकारला शिव्या करतो. नका करू. या समाजामध्ये बघ्यांची संख्या निर्माण झाली आहे, पृथ्वीरांची संख्या कमी झाली आहे. हे कळत होत. समाज टीव्हीला जोडला गेलाय हे दुर्दैव आहे. मी तुम्हाला सांगेन टीव्हीवर काम करत असू नाही, जेव्हा आवश्यक तेवढाच टीव्ही बघा. याचं कारण सगळ्या जगभरात दिसून आलंय
की सतत टीव्ही बघणाऱ्या माणसांची डोकी सुद्धा न बधीर होतं. टीव्ही आवश्यक माध्यम आहे, जसं वर्तमानपत्र आवश्यक माध्यम आहे तसं टीव्ही सुद्धा आवश्यक माध्यम आहे. पण तरी सुद्धा आपण जर फक्त बघे बनणार असू, प्रेक्षक बनणार असू आणि कृती करायची नाकारणार असू तर या समाजाला कोणी वाचवू शकतो. एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि संपत माझं भाषण. इथे पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी असतीलच. माझी त्यांना मी विनंती आहे, कारण मी एक पत्रकार आहे. कठीण काळ आहे पुढचा भारताच्या दृष्टीने. मागचेही 2-4 वर्ष होती, पुढची काही वर्ष असणार आहे. चौथा स्तंभ म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे माध्यमांनी ओळखलं पाहिजे. कारण माझं असं पत्रकार म्हणून मत आहे, आणि मला माफ करायचे पत्रकार की तुमच्यावर टीका नाहीये, ही आपल्या व्यवसायावर टीका आहे, व्यवसायाचं आत्मपरीक्षण आहे की जेवढे लोकशाहीचे इतर 3 खांब भ्रष्ट बनते तेवढाच आमचा माध्यमांचा खांब सुद्धा भ्रष्ट बनते. महाराष्ट्राच्या गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व अशी पेटवीट घेतली गेली. यामध्ये मी संपादकांना दोषी ठरवत नाही, पत्रकारांना दोष ठरवत नाही, कारण हे मालकांचं पाप आहे. किमान आता तरी याचा विचार करा, जर लोकशाहीचे 4ही खांब भ्रष्टाचाराने सडले तर त्या लोकशाहीचं काय होणार? ती इमारतच कोसळणार आहे. म्हणून मला असं वाटतं, जे मी गेली 35 वर्ष माझ्या पत्रकारितेमध्ये केली, माझी पत्रकारांना हात जोडून विनंती आहे, लोकांच्या आंदोलनाशी जोडून घ्या. एक तर त्यामुळे पापशालन होईल. हे जे मालक पाप करतात पैसे काढायचं ते पापशालन होईल. आणि दुसरी गोष्ट की आपलं कामच लोकांचे प्रश्न मांडणं हे माध्यम म्हणून. आपलं दुसरं काम काय? लोकांचा आक्रोश जो आहे त्याला व्यासपीठ देणं हे आपलं काम आहे. मग सांगली शहरामध्ये ही जी समिती आहे, सुधार समिती, ती जर पर्यावरणाचा प्रश्न मांडत असेल, ती टॉयलेटचा प्रश्न मांडत असेल, ती आणखी कसला प्रश्न मांडत असेल तर इथल्या माध्यमांनी त्याला 100% पाठिंबा द्यायला. तुम्ही काय काळजी करू नका, मी हे आवाहन करतोय. पण मला असं वाटतं माध्यमांचं हे कर्तव्य आहे, लोक आंदोलन आणि माध्यमांची जर चांगली युती, सकारात्मक युती झाली तर ती भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट नोकरशाह यांना धडा शिकवू शकते, हे लक्षात घ्या. म्हणून ही युती होणार. आणि शेवटी इतकंच सांगतो, मी काय राजकीय कार्यकर्ता नाही, मी एक पत्रकार. तुमचे प्रश्न माझ्या व्यासपीठावर मांडणं हे माझं काम आहे. मी तर स्वतःला एक सोपा शब्द वापरतो जो ग्रामीण भागात लोकांना खूप कळतो. इंग्रजीमध्ये त्याला विसर फ्लोअर म्हणतात, मराठीमध्ये त्याला मी नाव ठेवलंय बोंबल्या. मी बोंबल्या, बोंबलणार, बेंबीच्या देठापासून बोंबलणार अन्याय झाला तर. कारण माझं ते कामच आहे. सांगलीत अन्याय झाला, मुंबईत अन्याय झाला, अमेरिकेत अन्याय झाला, दिल्लीत अन्याय झाला, ओरडणार. जोपर्यंत सत्ताधाऱ्यांपर्यंत हा आवाज पोहोचत नाही तोपर्यंत ओरडणार. आणि गांधीजींनी आम्हाला सांगितलंय माध्यम म्हणून की सामान्य माणूस आणि सत्ताधारी यांच्यामध्ये पूल हे लक्षात. आणि या ओरडणाऱ्या आवाजाला तुमची सगळ्यांची साथ मिळाली तर तो मोठा होईल, सत्ताधाऱ्यांच्या, भ्रष्ट राजकारण्यांच्या कांथळ्या बसते आणि मग समाजात कुठेतरी परिवर्तन होईल. याची डोकी बिरबिरायला हवी, बिरबिरायला हवी. काय म्हणतात ते नवीन आली आले आता माझी सटकली. यांची सटकतच नाही. मग त्यांची सटकत नसेल तर आपली सटकू द्या, आपली सटकू द्या. आपण दाखवू कसे सटकते आणि टाळ्यावर आणू त्यांना. शेवटी मी इतकंच यांना आश्वासन देतो, गेली 35 वर्ष महाराष्ट्रभरात जे चांगलं काम करणारे कार्यकर्ते, मग ते डॉक्टर अभय बंधू पासून अमित शिंदेपर्यंत असतील, त्या सगळ्यांच्या बरोबरीने मी उभा राहिलेलो आहे पत्रकार म्हणून. तुमचा जेव्हा जेव्हा प्रश्न असेल, महत्वाचा असेल, फक्त एक SMS टाका, बोंबलण्याचं काम